नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठी बंडाळी झाली। 6 खासदार फुटले आणि त्यानंतर एक आमदार देखील फुटून गेला। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केलेला आहे। संजय राऊत यांच्या या दाव्यानुसार राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आलाय। महाविकास आघाडीतील आणखी एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा धक्कादायक दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला। विधान परिषदेतील काँग्रेस आमदार धीरज लिंगाडेंना एकनाथ शिंदेंकडून 20 कोटींची ऑफर दिल्याचा दावा राऊतांनी केला। तर राऊतांच्या या वक्तव्यावर भाजपच्या गिरीश महाजनांनी पलटवार केला। तुम्ही आमदार फोडताय, खासदार फोडताय, कार्यकर्ते फोडताय, पैसे देताय, 20-20 कोटी, 50-50 कोटी। कालसुद्धा एकाला 20 कोटीची ऑफर दिली, एक लिंगाडे नावाचे आमदार आहेत, बरं का? अशी माझी माहिती आहे। किती पाहिजे तुम्हाला? आणि मग इस्पितळात जाऊन स्ट्रेसमुळे दाखल व्हावं लागतं। हे करू नका, थांबा कुठेतरी, थांबलं पाहिजे। सगळ्यांना कोणाला 50 खोके सांगतात, कोणाला 100 खोके सांगतात, खासदारांना कोणाला 20 खोके, त्यांच्या मनातील ते आकडे सांगत असतात। आता ते मी त्यांना सांगतो की बाबा तुम्ही तुमचे लोक सांभाळायची बडबड करण्यापेक्षा ते त्यांना सांभाळत नाही आणि उगाच दुसरा काय म्हणतो, हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, तो काय म्हणतो, जायला लागलं की म्हणतात जा, आम्हाला गरज नाही, आमची दारं उघडी आहेत। मला वाटतं यामुळे तो टिकणार आहे का हा पक्ष? आणि म्हणून माझं अजूनही त्यांना म्हणणं आहे की बाबा तुम्ही संघटनेकडे लक्ष ठेवा, तुमच्या लोकांकडे लक्ष ठेवा, तरच तुमचा पक्ष टिकेल। आणि हे जे सकाळची कोल्हेकू येणं ती बंद करा। बरं, ज्या काँग्रेस आमदाराच्या बाबत हा दावा करण्यात आलेला होता त्या काँग्रेस आमदारांनी अर्थात धीरज लिंगाडेंनी हा दावा खोडून काढलेला आहे। मला राऊतांच्या विधानाचं आश्चर्य वाटतं आहे, यामध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं धीरज लिंगाडेंनी म्हटलंय। आपण पाहूयात ते काय म्हणतायत। नाही, नाही, नाही. अशी कुठलीही ऑफर आणि कुठलाही फोडण्याचा प्रयत्न केल्याची जे स्टेटमेंट आहे ते मलाही आज सकाळीच कळालं। माध्यमांनी जे मला सांगितलं मी जे हे केलं। आता माननीय संजय राऊत महाविकास आघाडीचे नेते आहेत। त्यांनी असं स्टेटमेंट कसं केलं हा मलाही आश्चर्य आहे। परंतु हे साफ खोटं आहे। अशी कुठलीही ऑफर आणि कुठलाही फोडाफोडीचा प्रयत्न माझ्या संदर्भामधली जी काही स्टेटमेंट जे केलेलं आहे हे चुकीचं आहे।